तस्करीचा एलसीबी कडून पर्दाफाश, 29 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटकेत. शहादा मार्गे गुजरातकडे चोरट्या पद्धतीने नेला जात असलेला विदेशी दारूचा मोठा साठा नंदुरबार जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पडला. या कारवाईत अवैध दारूच्या 217 खोक्यांसह सुमारे 28,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून MH14GD 7497 विदेशी दारू गुजरातकडे नेली जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना शुक्रवारी दिनांक 24 पहाटे मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांना कळविली. त्यांच्या सूचनेनुसार तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने शहादा प्रकाशा मार्गावरील शिरूर चौफुली परिसरात सापळा रचला. पहाटे सुमारे 5:30 संशयित वाहन येताना दिसताच पथकाने ते थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव देवेंद्र खुमाराम मेघवाल, वय 26, राहणार राजस्थान असे सांगितले. मात्र तो मालाबाबत समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. संशय वाढल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या 217 खोक्यांचा साठा आढळून आला. यानंतर पोलिसांनी दारूचा साठा आणि वाहन असा एकूण 28,87,360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देवेंद्र मेघवाल यांच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम 65E व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाड यांच्यासह एलसीबी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.